नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्स स्टेटमेंट म्हणजे जे प्रोग्रामिंग मधील डिसिजन घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. चला तर मग शिकूया. ओके. पायथन मधील ना इफ स्टेटमेंट ही अशी स्टेटमेंट आहे जे फक्त ट्रू कंडिशन साठी कोड चालवते. म्हणजे सपोज इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, एज इज इक्वल टू 5, स्टेटस इन नन. जर इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18, स्टेटस ॲट एल्स स्टेटस इज इक्वल टू यंग. तर इफ ही ट्रू असलं स्टेटमेंट आपलं तरच आपली ही कंडिशन हा ब्लॉक चालवेल. जर फॉल्स असेल तर तो एल्स मध्ये जातो आणि ही स्टेटमेंट चालवतो. ओके, म्हणजे हा कोड ब्लॉक चालवतो. तर नेमकं इथं कसं करू आपण आता बघा. आता एज आपल्याला इथं 15 दिलेलं आहे त्यांनी, स्टेटस काय आहे ना, पण इथं काय आहे, आपण कंडिशन यूज केलेली, इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18. आता मला सांगा, एज हा 15 आहे बरोबर. 15 हा ग्रेटर आहे का रे 18 पेक्षा, किंवा त्याला इक्वल आहे का? नाही. तर मग तो हा जो ब्लॉक आहे स्टेटस इज इक्वल टू 8, हा ब्लॉक तो रन नाही करणार. तो डायरेक्ट एल्स वर जम्प करेल ना. एल्स वर जम्प करेल कारण इथं ट्रू सॅटिस्फॅक्शन झाली त्याची. इट इज फॉल्स, सो एल्स स्टेटस इज इक्वल टू यंग. तसं त्यांनी इथं दिलेलं आहे. इन द अबव एक्झाम्पल, एज इज स्मॉलर दॅन 18 विच मीन्स इट एंटर द एल्स कोड अँड स्टेटस विल बी ओल्ड यंग. म्हणजे इथं पूर्ण कोडचा एक आउटपुट काय येईल, यंग. ओके, स्टेटस काय होईल आपलं, यंग राहील. तर पण जर तुम्हाला दोन पर्याय दाखवायचे असतील, एक कंडिशन ट्रू असेल तर एक कोड, अन्यथा दुसरा, तर तुम्ही इफ एल्स वापरू शकता. हे आपल्याला समजलं. ओके. तर आता आता धरा तुम्हाला एक पेक्षा अधिक कंडिशन्स चेक करायचे असतील तर आपण वापरतो एलिफ. ओके, म्हणजे एक पेक्षा अधिक कंडिशन, म्हणजे जसं की इफ 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 एल्स, म्हणजे हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे. तर आपण काय बघतो, इथे दोनच कंडिशन सॅटिस्फाय होतात. आता इफ एल्स बस दोनच कंडिशन आहे. त्यापेक्षा जास्त कंडिशन आपल्याला वापरायचे असतील तर त्यासाठी आपण वापरतो एलिफ. ओके, हे आपण वापरतो एलिफ. एलिफ म्हणजे एल्स इफ. ओके, एलिफचं फुल फॉर्म काय आहे, एल्स इफ. तर आता इथं बघा, एक्स इज इक्वल टू एज इज इक्वल टू 68, स्टेटस न. खाली कंडिशन चेक करू, इफ एज इज लेस दॅन 18, स्टेटस या. मला सांगा, एवढी कंडिशन तरी सॅटिस्फॅक्शन आहे का? एज हा लेस दॅन 18 आहे का? 68 हा लेस दॅन 18 नाही. तर मग हा ब्लॉक रन नाही होणार, तो जम्प करेल एलिफ स्टेटमेंट. तर एलिफ स्टेटमेंट मध्ये पण कसं आहे, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. हो, 68 पेक्षा ग्रेटर आहे 18. 18 पेक्षा हा 68 ग्रेटर आहे. ओके, अँड एज इज लेस दॅन ऑर इक्वल टू 65. एज इज लेस दॅन ऑर इक्वल टू 65. ही कंडिशन तर फॉल्स थे, ही कंडिशन तर ट्रू आहे. तर आता नेमकं काय करायचं मग? आपल्याला वाटतं की हा कोड ब्लॉक एक्झिक्यूट होईल कारण एवढी कंडिशन तो ट्रू सॅटिस्फाय करतोय. पण मित्रांनी तो लक्ष द्यायचा यूज केलेला आहे अँड. तर आणि हा अँड जो ब्लॉक आहे ना, त्यांनी या एलिफ ब्लॉक मध्येच त्यांनी हा यूज केलेला आहे पूर्ण. सो मग ही स्टेटमेंट पण फॉलो नाही होणार. स्टेटमेंट डायरेक्ट एल्स मध्ये जाईल आणि स्टेटस होल्ड टाकेल. समजा इथं 65 असतं तर एज इज इक्वल टू 65 असतं, तर मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली असती. तर ती कशी झाली असती, 65 हा 18 पेक्षा मोठा आहे. हो, मोठा आहे. ओके, 65 हा लेस दॅन ऑर इक्वल टू 65 आहे, म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही. तो कमी पण आहे आणि इक्वल पण आहे बरोबर. 65 पेक्षा 65 ला तो इक्वल आहे ना, 65. ओके, तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली असती आणि आपला स्टेटस काय झालं असतं, ॲडल्ट. खाली आपल्याला दिलेलं आहे, वी कॅन ऍड ॲज मेनी एलिफ स्टेटमेंट ॲज यू वॉन्ट. आपल्याला जितके लागतील तितके आपण एलिफ स्टेटमेंट देऊ शकतो.
Note that the code inside the if ellipse else must be indented. नोट करायची गोष्ट अशी आहे की if elif elif इकडं वाक्य खाली असतील काही एलिफ नंतरच लास्टला असेल एल्स. तर हे जर तुम्ही बघा ना नीट, तर इथं इफ एलिफ 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 एल्स वगैरे हे सगळे एका लाईन मध्ये. ओके, एका इंडेंटेड म्हणतो याला आपण पायथनच्या लँग्वेज मध्ये. ओके, इंडेंटेड. दॅट द कोड इन सेट द इफ एलिफ एल्स मस्ट बी इंडेंटेड. हे पण इंडेंटेड पाहिजे आणि हा कोड पण इंडेंटेड पाहिजे. ओके, तरच तो प्रॉपर रन होईल. आता आपल्याला एरर्स येतील, टाईप एरर वगैरे वगैरे. आता क्विज दिला त्यांनी, बघूया क्विज काय. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ स्टेटस इफ एज इज 20 अकॉर्डिंग टू प्रोव्हाइडेड पायथन कोड. स्टेटसची व्हॅल्यू काय राहील जर 20 एज दिलंय तर. समजा इथंच का 20 जर एज दिलंय समजा इथं त्यांनी, त्याची काय व्हॅल्यू राहील कोणी सांगू शकतो? समजा हाच कोड घेऊ, एज इज इक्वल टू 20 दिलेला आहे त्यांनी, स्टेटस नाही सध्या. इफ एज इज ग्रेटर दॅन इक्वल टू 18 स्टेटस आउट. मग हा 20 ग्रेटर आहे 18 पेक्षा, बस स्टेटस काही ॲडल्ट येईल. तो खाली कोड जाणारच नाही, तर स्टॉप होऊन जाईल. सो ॲडल्ट मारूया आपण एडिट. डन, कंटिन्यू. आता आपल्याला एक चॅलेंज सॉल्व करायचं आहे मित्रांनो. यू आर गिवन अ कोड which gets as input a number that indicate the wind speed and store it in a variable named wind. आपल्याला विंड नावाचा एक व्हेरिएबल दिलेला आहे, युजर इनपुट घेत होतो, त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे अनसेट आहे सध्या तो. नोट वी विल लर्न इन नेक्स्ट लेसन हाऊ टू गेट अ इनपुट. ओके, आपण हे नेक्स्ट लेसनला लर्न करू असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला एवढं तर माहिती इनपुट वगैरे कसं घेतो आपण, जस्ट इफ एल्स शिकतो म्हणून आपण हा पॉईंट घेतला आहे. आपला टास्क काय आहे? Your task is to initialize variable status based on the condition calm if wind is smaller. ओके, म्हणजे आपल्याला कंडिशन त्याला फॉलो द्यायचे. आता इथं टाईप युअर कोड बिलो सांगितलं, आपण टाईप करू. ओके, 2 चेंजेस सांगितले. ओके तर आता आपण काय टाईप करू, आपल्याला विंड काय पाहिजे, काम पाहिजे केव्हा, जेव्हा स्मॉलर दॅन 8 असेल तर. ठीक आहे, जर विंड हा स्मॉलर दॅन 8 असेल तर तर काय, स्टेटस इज इक्वल टू काय, काम. ओके, नंतर कंडिशन काय दिलेली आहे, ब्रीज. आता तर मला सांगा तुम्ही इथं डायरेक्ट एल्स वापरू सांगता रे, कारण भरपूर कंडिशन घ्यायचे. तर आपण इथं एल्स नाही वापरणार डायरेक्ट, आता आपण इथं वापरू एल्स इफ मीन्स आपलं एलिफ. ब्रीज इफ विंड इज बिटवीन एन 8 अँड 31. इन बिटवीन सांगितले, आता बघायला कसं लिहितो आपण, एलिफ टाकूया आधी. एलिफ विंड इज बिटवीन 8 अँड 31. सो 8 अँड 31 म्हणजे त्यात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8 येईल, 8 पण इन्क्लूड होतोय त्यात, म्हणजे इज इक्वल टू पण लावा लागेल आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 8. ओके, अँड लावू दिस अँड, आपण इथं इथं अँड लावून देऊ, एकच कंडिशन मध्ये त्याला फॉलो करू, जसं आपण इथं केलेलं होतं बघा, इथं देऊ शकतात मला. ओके, ही कंडिशन आपण त्याला सांगितली होती ना की ही पूर्ण एक कंडिशन होती, तसं आपण इथं पण करू शकतो ना. अँड आपण इथे लावू शकतो 31 सांगितलं आहे, इन्क्लुडिंग 8 अँड 31. त्याच्या बिटवीन मध्ये पाहिजे, म्हणजे 31 पेक्षा जास्त नको. सेम विंड इज, आता इथं 30 पेक्षा जास्त नको म्हणजे काय, त्या लेस दॅन और इक्वल टू 31 करावं लागेल. 31, एक मिनिट, नंबर लॉक चालू. हां 30. तर काय दाखवायचंय, स्टेटस इज इक्वल टू, आता बघा, आता मी कर्सर इकडे मूव्ह केला, एंटर मारला तर आम्हाला इथे घेऊन जातोय, पण हा कोड रन हो की न हो,
आपल्याला इथं महत्वाचं काय आहे की हा इंटेंडेड पाहिजे. म्हणजे आपल्याला नेमकं कळायला पाहिजे की काय कंडिशन कुठे आहे, काय प्रिंट करतंय, काय कंडिशन कुठे सॅटिस्फाय होते. ओके, इथं आपला सेमी कॉलन सिंपल कॉलन राहून गेला. नंतर आता बघा, आता बरोबर आलं ना. आता स्टेटस काय दाखवसाल, ब्रीज इथं दिलेलं आहे ना, स्टेटस इज इक्वल टू ब्रीज. नंतर गेल इफ विंड इज बिटवीन 32 अँड 63, सेम तशीच कंडिशन आहे. गेल परत आपण एल्स वापरू का, नाही एलिफ, कारण लास्ट वाला अजून आहे ना, त्याला एल्स वापरू शकतो. तर आपण इथं एलिफ स्टार्ट करू. एलिफ विंड कुठून चालू आहे, 32 पासून, म्हणजे इन बिटवीन आहे ना, ग्रेटर दॅन 32 और इक्वल टू 32 आपल्याला दोघी चालू. अँड कारण इन्क्लुडिंग 32 मध्ये 32 पण इन्क्लूड पाहिजेच त्याला, म्हणून इक्वल टू वापरला आपण. अँड 63 पर्यंतच फक्त बस. विंड इज लेस दॅन और इक्वल टू 63. तर काय करायचं, स्टेटस गेल. ओके, आता सर्व झालेले आपले कंडिशन्स. आता एवढे त्यांनी कंडिशन्स देऊन दिले होते आपल्याला, गेल पाहिजे, ब्रिज पाहिजे, काम पाहिजे, नाही तर मग सगळं जर काही फॉलो करत नसेल तर अदरवाईज स्टॉम. ओके, मग आता काय करतो आपण, डायरेक्ट एल्स वापरायचं. एल्स ओके, स्टेटस इज इक्वल टू वॉट, स्टॉम एस टी ओ आर एम. बाकीच्याशी काही घेणं देणं नाही सध्या मला, कारण मी फक्त हा पॉईंट शिकतोय इफ एल्स. ओके, थेरॉटिकली किंवा प्रॅक्टिकली तुम्ही जसं म्हणत असं, सध्या आपण इनपुट पण बघितलेलं नाही काय काय नाही. जस्ट मी स्टार्टिंग कुठून गेली, इफ एल्स पासून तयार. ओके, बघा आता हा झालेला आहे आपला कोड. खाली टेस्ट केसेस दिलेला आहे, कॉन्सोल आहे, आउटपुट आहे, एक्सपेक्टेड आउटपुट आहे, असं पाहिजे त्यांना. आपण बघू, आपण रन करून काय येतो कोड आपला. चला, ओ बाई, ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. इथं काय चुकतंय, 49 स्टेटस इज इक्वल टू गेले. इथं तुम्ही नीट बघाल तर इथं हा स्पेस आलेला आहे एक्स्ट्रा, बस तेवढंच आहे. म्हणजे हे फक्त समजलं, एवढ्याशा ह्याच्याने पण आपली एक चुकी होऊ शकते. तर आता इथं आपण रन करू बोर्ड परत. या झालं. ओके, सो समजलं तुम्हाला इफ एल्स एल्फ काय. चला तर, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, इफ एल्सचा कॉन्सेप्ट समजून गेला असेल तुम्हाला पूर्ण. पुढील व्हिडिओमध्ये आपण लूप शिकणार आहोत, व्हाईल आणि फॉर लूप. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, धन्यवाद. पुढील ट्युटोरियलमध्ये भेटू.